पूर्ण घर उडून गेलं का? हो, काहीच नाही काय. पीठ हे हे सगळं तांदूळ सगळं दिसत. तर आम्हाला लय नुकसान झालं. आम्ही कामावर होतो. आमच्या 2 मुली होत्या घरी. आणि एवढंच येऊन तिथं बघितलं तर एवढं नुकसान झालं. आणि काय आहे तिथे अधिकारी सगळे आले होते. बघून गेले मग आमचं घर. बघून म्हणलं की पिकअप करतो उद्या. रातभर आम्ही इथं हे केलं. आणि आमचं मुली सगळी शेजारच्या घरात होती. मग ते आम्हाला एकच मागणी, आम्हाला सगळं मिळून बांधून मिळालं पाहिजे. एकच विनंती. काल रात्रीच्या दरम्यान सातारा जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली. आपण सध्या आहोत सातारा शहरातील सदर बाजार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे. या ठिकाणी आपण पाहू शकतो तब्बल 40 घरांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. एकूणच या 40 घरांमधील गरीब लोक जे आहेत त्यांचा संसार पूर्णतः उघड्यावर पडलेला पाहायला मिळतं. रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे या ठिकाणचं संपूर्ण घरं आहेत ती अस्ताव्यस्त झालेली पाहायला मिळतात. या घरांवरती MSEBच्या लाईटचे पोल देखील पडले, तसेच झाडं देखील मोठी मोठी या घरांवरती पडल्यामुळे मोठं नुकसान यांना झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान चिमुकल्यांच्या वह्या पुस्तकांसह संपूर्ण घरातील धान्य आहेत, संपूर्ण जी भांडी कुंडी आहेत ते देखील अस्ताव्यस्त झाल्याकडूनच पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती ही नुकसान या ठिकाणी या परिसरामध्ये घडलेलं दिसतंय. एकूणच काल रात्रीच्या दरम्यान साताऱ्याच्या नगराध्यक्षांनी या ठिकाणी भेट घेतली. या ठिकाणी लोकांना मदतीचं आश्वासन देखील केलेलं आहे. मात्र ही मदत या लोकांपर्यंत कधीपर्यंत पोहोचते, येत्या पावसाळ्यामध्ये या लोकांच्या राहण्याचा आसरा नेमका कोण देणार याच्याकडे संपूर्ण सातारा शहरातील लक्ष लागून राहिलं पाहायला मिळते. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, सातारा.